आता बघा डंपिंग ग्राउंडवर आलो आम्ही यवतमाळच्या, आणि इथल्या ग्राउंडवरचा एवढा वास आहे आता इथं आम्हाला उभं राहूशी वाटत नाही आहे. तरी आता हे मारल्यानंतर इथं काम करणारे लेबर पण आहेत. आता लेबर या ठिकाणी हे तुम्हाला सांगतील की बाबा आता ह्या ठिकाणी पहिले किती वास येत होता आणि हे फवारणी केल्यानंतर वास कसा गायब झालेला आहे. माशा नाहीशा होतात आणि वास एकदम 5 मिनिटांमध्ये वास पूर्णतः गायब होतो. आता इथले कर्मचारी येथे म्हणतात की खूप छान रिझल्ट आहे, आणि हे खरंच तुम्ही आमच्या नगर परिषदेला तुम्ही आमचं पदरावून द्या आणि आमचं काम करून द्या. ते नमस्कार सर, माझं नाव जया शिवंकर. मी सावरगड डम्पिंग पॅडवर काम करते. यवतमाळ नगर परिषदेमध्ये यवतमाळ नगर परिषदला मी काम करते. आपलं हे द्रावण मारल्यानंतर फरक काय पडला वासाचा आणि माशांचा वगैरे? वासांचा वगैरे वास तर वगैरे 5 मिनिटांमध्ये पूर्ण गायबच झालेला आहे, आणि माशांचं पण प्रमाण अगदी 5 मिनिटांमध्ये कमी झालेलं आहे. खूप छान रिझल्ट आहे, वापरायला काही हरकत नाही आपल्याला. ठीक आहे, थँक्यू. यवतमाळ नगर परिषदेच्या कचरा डेपोमध्ये आम्ही इथं द्रावण स्प्रे करत आहे. इथं माशा आणि वास येतो. हे जे फ्रेश बंडल करायचं काम चालू आहे. या गोडाऊनमध्ये त्यांना वासाचा त्रास येत होता, म्हणून आम्ही त्याच्यावरती पण स्प्रे करून दिला. आणि 2 ठिकाणी पहिले डेमो दिला होता. त्यांनी म्हणजे आमच्या अजिबात वास नाही, आमच्या इथेही मारा, आमच्या लेबरला त्रास होतो. त्याच्यामुळे आम्ही इथं पण ते मारतोय. तर बघा पहिला जो वास येत होता 5 मिनिटांनी, ताई पहिलं, आता बोला पहिलं कसा वास येतो, आता वास येतोय का? इथं समोर आहे ना. आता आपली फवारणी केल्यानंतर वास आता तर तेच आहे आपलं. हे आयुर्वेदिक याचा साईड इफेक्ट काहीच नाही आहे. हे पॅकिंग करा बघा. 5 ते 10 मिनिटात आपण मारून किती, आता मारून 5 मिनिटाच्या आता त्याचा काय वास गायब होतो. हे त्यासाठीच आपलं हे द्रावण आहे. आपण ते प्युअर आयुर्वेदिक आहे, त्याच्यामुळं ह्याचा साईड इफेक्ट वगैरे काहीच नाही. आणि उलट आता हे प्लास्टिक आहे, हे सडत नाही आहे, पण याचा वास येत नाही म्हणून आपण याच्यावर मारलं. पण वल्ल्या कचऱ्यावर मारल्यानंतर त्याचं का डिकम्पोस्ट पण होतं. तुमचं नाव सांगा, पद सांगा तुम्ही. थांबा. याच्यात नाही होतं. काका नाव काय तुमचं सांगा? अनिल बहादे. अनिल बहादे. आता कुठून बोलताय? डंपयार्ड. डंपयार्ड, यवतमाळ जिल्हा यवतमाळ, यवतमाळ नगर परिषद. हो. आता आम्ही एक 10-15 मिनिटापूर्वी आम्ही त्याच्यावर आमचं लिक्विड आम्ही याच्यावर फवारणी केली होती, आणि त्यांचा एवढा वास होता. पहिल्यांदा आता वास हे टाकताना, हां कचरा टाकताना वास आहे. आता पाणी मारल्यावर वास नाही येत. हां, आता आपण फवारणी केलं तर वास आहे का? वास नाही येत, अजिबात वास येत नाही. आता आम्ही तिथं खूप वास येतो. त्याच्यात अंड्याचे टर्फल वगैरे राहते ना, खूप वास येतो. आता ते आता एकदम फरक वाटला. हो 100%. माशा आणि हे फरक पडला का? हो फरक पडला. आमच्या गाडीवर लिक्विड मारलं. लिक्विड मारल्यानंतर काही वेळात त्याच्यावर फरक जाणवतो, कारण की आम्ही जेव्हा गाडी चालवतो किंवा गाडी उभी राहत होती तर त्याच्यामध्ये स्टेअरिंगवर बसायची सुद्धा इच्छा होत नव्हती. पण आता ते थोडं लिक्विड मारलं, त्याच्या 5 मिनिटांनंतर त्याचा फरक जाणवला आम्हाला, व खूप छान. आणि वास घाण सगळा कमी झाला, आणि माशा वगैरे सगळ्या कमी झाला. नगर परिषद यवतमाळ त्या गाडीवर आमचं जो लिक्विड आहे वास आणि माशापासून मुक्तीसाठी ना चांगलं मार, जास्त मार. खाली मारच्या बॉक्सच्या.
खालपर्यंत गेलं पाहिजे. बॉक्सवर कमी मार, कात्रीवर मार. प्लॅस्टिकच नाही. खाली ह्याच्यावर पण मार. खाली हे आहे ना. इथे मारा. पहिले तुम्हाला वाटलं तिकट मार. हा बस बस. हा हा तापाच्या डोळ्याचं वाटतं. हो बिमार नाही पडत. आयुर्वेदिक दे आयुर्वेदिक. आता आपण मारल्यानंतर जे वास येत होता ना, आता आपण 2 मिनिटांनी आता थांबून तुम्ही आता उभं राहणार पण वास बघू. माशाविषयी काय बोल. हां चलो हे त्या गाडीत मार ना पलीकडच्या. संपलं का? परत टाक. हा उचल पण आपलं हे फवारणी करायची त्याच्यावरती. आता इथं हा जे कचऱ्यावरती आता लेवल इथं सेग्रिगेट करत आहेत आणि ह्याच्यावरती आम्ही फवारणी केल्यानंतर ते सेग्रिगेट करायला घेणार आहे. त्याच्यानंतर ते वास आहे का नाही ते आता आपल्याला सांगतीलच. आपण फवारणीचं काम करतो. रिझल्ट समोरची इथं काम करणारे ॲक्च्युअल लेबर लोक सांगतील. इकडे 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 घे या ह्याच्यावर घे. पुढे घेतो माशावाली. हे तिकडनं मार. गाडी ते मारते. गाडीत काढताना ते गाडी मारला म्हणजे गाडीत काढताना त्यांना वास येतो का ते सांगतील आपल्याला लगेच. गाडी खोला दोन्ही. पलीकडून मार. हे पलीकडून मार. तिथं खाली जाईल. तुम्ही आता ते नाकाचं सोडा. आता वास बघा आणि नंतर मग सांगा वास काय तो. नाकाचं काढा तुम्ही. आता पहिलं जे तुम्हाला वास येत होता आता तुम्ही खाली करताना वास येतो का मला तेवढंच सांगा आता. आणि याचा साईड इफेक्ट काहीच नाही आहे. जे पहिलं फवारणी करायचे ना ते फार आजारी पडायचे, कुत्रे मरायचे, हे करायचे. पण हे आपलं आयुर्वेदिक आहे. आपण पिलं तरी काही होत नाही. असं द्रावण आहे. याला औषध नाही म्हणत, द्रावणच म्हणतो त्याला. आता तुम्ही खाली करा. खाली करताना तुम्हाला वास येतो सांगा. त्याला मारे त्या गाडीत मार. ते थोडं पुढं मारतो खाली. इकडे पाठीमागडं पण मार. कचरा खाल्ले रे. फरक पडला का वासाचा? किती का सांगा आता. हां मावशी, आता आपण 5 मिनिटापूर्वी 2 मिनिटापूर्वी आपण फवारणी केली होती. पहिलं तुम्हाला किती वास यायचा, आता येतोय का? एवढा फरक आहे आपला त्या वासाचा. आता सगळ्या ह्याला जर मारलं ना तुम्हाला अजिबात इथं वास येणार नाही. आहे ना रिझल्ट आहे ना आपल्या द्रावणचा रिझल्ट आहे ना चांगला. नाव सांगा तुमचं. अर्जुन वासुदेव जाधव. आता तुम्ही कुठल्या नगर परिषदेत काम करता? हो नगर परिषद. यवतमाळ नगर परिषदेमध्ये काम करता. आज आपला दिनांक किती आहे? 30/1/7/2025. आपण इथं तुमच्या आता गाडीवरती आपण इकडे थोडं अलीकडे आता गाडीवरती आपण आपलं द्रावण लिक्विड आपण स्प्रे केलं. पहिलं तुम्हाला किती वास होत होता? आपलं स्प्रे केल्यानंतर वास होता का? वास येऊ नाही लागला. येऊ लागला. किती मिनिटामध्ये? 5 मिनिटामध्ये.
धन्यवाद.